पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे। कारण की मी तुम्हाला याच्या अगोदर जेवढ्या पण त्या तीनही लिस्ट लागले तर त्या तीनही लिस्टची जी तारीख आहे मी तुम्हाला दिली होती की ह्या तारखेला लागणार आहे म्हणून। आणि जेव्हा थर्ड लिस्ट लागायची होती तर तेव्हा त्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की 19 मेला जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट येणार आहे म्हणून। आणि ते सुद्धा 5 वाजताच्या नंतर येणार आहे आणि जवळपास ते 5-5:30 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी आली होती। तर आपला जो अंदाज आहे या ठिकाणी सहसा या ठिकाणी खरा लागतो एक लक्षात ठेवा। आणि आता सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांची एक डिमांड होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कधीपर्यंत येणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांना चान्स भेटणार आहे काय। त्याचबरोबर कोणकोणते असे डिव्हिजन असणार आहे की त्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे, तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी-12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की चौथ्या लिस्ट मध्ये किती विद्यार्थी असे राहिले की त्यांना किती पर्सेंटेज आहे, सहसा किती पर्सेंटेज कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये किती पर्सेंटेज वाले पोरं आहे हे आपल्याला या ठिकाणी अंदाज लागणार आहे आणि त्यावर आपण कटापर व्हिडिओ येणाऱ्या दिवसामध्ये बनवणार आहे। तर इमानदारीने तुम्हाला सांगा, खरी तुम्ही सांगा की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर पाहता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे विद्यार्थी मित्रांनो हे थर्ड लिस्ट लागले एक लक्षात ठेवा। आणि ह्या थर्ड लिस्ट मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा या ठिकाणी झालेला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्यामध्ये जे ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने 60% होते, 70% होते, 80% होते, 90% होते, त्याचबरोबर 92% होते, 93% होते, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही ज्यांना इमानदारीने एवढे पर्सेंटेज होते, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे आणि त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा त्यामध्ये केला आहे तर त्या मुलांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड लिस्टमध्ये या ठिकाणी झालेला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये सुद्धा फर्जीवाडा झालेला आहे तिसऱ्या लिस्टमध्ये। तर तुम्ही पाहता कारण की यामध्ये जास्त लिस्ट यामध्ये लागलेली आहे आणि मुलांनी फॉर्म भरताना जे जास्त पर्सेंटेज टाकले होते तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। आता मोबाईलमधूनच आपण फॉर्म भरू शकतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा आणि पैसे सुद्धा लागत नाही। तर मुलं काय करते की स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते की ते पाहते की बा आपलं नाव येते का लिस्टमध्ये, कशा प्रकारे आपलं नाव वगैरे येणार आहे लिस्टमध्ये हे पाहण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना 50% जरी असले ना, 45% जरी असले ना, तर असे मुलं काय करते स्वतःवरून जे विद्यार्थी मिळवणं ते जास्त पर्सेंटेज टाकते, 93%, 94% फॉर्म भरताना टाकते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जेव्हा रिझल्ट लागते तर रिझल्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज असते तर त्या मुलांचं सिलेक्शन त्यामध्ये दाखवते। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं हा फर्जीवाडा या ठिकाणी झालेला आहे तिसऱ्या लिस्टमध्ये। आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी यामध्ये काय केलं आहे की स्वतःवरून पैसे देऊन जे विद्यार्थी मिळवणं मार्कशीट बनवले आहे जास्त पर्सेंटेजच्या, तर ते मुलं सुद्धा यामध्ये सापडलेले एक लक्षात ठेवा। तर ह्यामुळे हे एवढा मोठा फर्जीवाडा या ठिकाणी झाला म्हणूनच जे विद्यार्थी मिळवणं चौथी लिस्ट या ठिकाणी येणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असे जे विद्यार्थी मिळवणं ह्या थर्ड लिस्टमध्ये फर्जीवाडा झालेला एक लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला यामध्ये संयम ठेवायचा आहे लक्षात ठेवा। तर नक्की आपलं सुद्धा यामध्ये सिलेक्शन होणार आहे, फक्त आपल्याला यामध्ये संयम ठेवायचा वाट तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे, ठीक आहे। तर हे जे विद्यार्थी मिळवणं थर्ड लिस्ट झाली तर ह्या थर्ड लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीने पर्सेंटेज होते तर त्यांचं सिलेक्शन यामध्ये झालेलं नाही एक लक्षात ठेवा। त्यांनी सुद्धा हा फर्जीवाडा केलेला आहे। तर ते मुलं जे विद्यार्थी मिळवणं बाहेर काढण्यात आला आणि ते मुलं जे ज्यांनी फर्जीवाडा केलाय तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपापल्या डिव्हिजन मध्ये होते। जर तुमचं सिलेक्शन रत्नागिरी डिव्हिजन मध्ये झालं तर रत्नागिरी डिव्हिजन मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे, अकोलामध्ये झालं तर अकोला डिव्हिजन मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जावं लागते। त्याचबरोबर तुमचं जर नागपूरमध्ये सिलेक्शन झालं नागपूरमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागते, आपल्या डिव्हिजन मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यामध्ये जावं लागते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन। तर अशा कंडिशनला मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाहीये। ज्या विद्यार्थ्यांचं ह्या थर्ड लिस्टमध्ये सिलेक्शन झालं तर जास्त मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालली नाही, कारण की ते जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्यांची तिथं पोल त्या
ठिकाणी खुलणार आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांनी फर्जीवाडा केला तर त्यांच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो कडक कारवाई त्यामध्ये होणार आहे तिथं जर गेले तर, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे लक्षात ठेवा। तर त्यामुळे मुलं जात नाही आहे आणि त्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त राहून आल्या आणखीन त्यांना चौथी लिस्ट लावावं लागणार आहे। ठीक आहे, तर ह्याला आपल्या या ठिकाणी लक्षात। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख त्यांनी दिली आहे तर 3 जून 2025 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी मुलांना बोलवलं आहे। तर ज्यांनी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये, ज्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीनं पर्सेंटेज होतं आणि इमानदारीनं ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला 3 जून पर्यंत या ठिकाणी त्यांनी तारीख दिली आहे। 3 जून पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले जा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे? 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट डोमिसाइल आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर फोटो लागणार आहे आपले पासपोर्ट जवळपास 5 ते 6 फोटो आणि मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला न्यायचं आहे। मेडिकल सर्टिफिकेट जे भेटणार आहे एक तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, गावामधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो सरकारी दवाखान्यामधून मेडिकल सर्टिफिकेट बनवायचं। ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही सिटीमध्ये असाल तर सिटीमधून सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट त्या ठिकाणी बनवू शकता। तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी। ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल आणि तुम्हाला जर समजा तुमचं लिस्टमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि तुम्हाला ईमेल आला नसेल, मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज आला नाही तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले जा। ठीक आहे, कारण की कसं आहे कधी कधी एखाद्याला मेल वगैरे येत नाही, त्याचबरोबर मेसेज वगैरे येत नाही लक्षात ठेवा। ठीक आहे, तर डायरेक्ट तुम्ही चालले जा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमचा जर रजिस्ट्रेशन नंबर लिस्टमध्ये असेल तर। ठीक आहे, वाट तुम्ही मेसेजची पाहू नका, कारण की जे पण विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, ज्यांचं आता तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही जर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तारीख गेल्यावर 3 जूनची तारीख गेल्यावर तुम्हाला जे रिजेक्ट केलं जाणार आहे, तुम्ही जर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही तर तुम्हाला काढून टाकलं जाणार आहे लक्षात ठेवा आणि तुमचं त्यामध्ये जॉईनिंग होणार नाही। ठीक आहे, तर अशी प्रोसेस यामध्ये लक्षात ठेवा। आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो 100% पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट येणार आहे, कारण की जागा भरल्या नाही आहे। ठीक आहे, तर चौथी जी लिस्ट येणार आहे तर त्याची जी तारीख आहे तर जवळपास 15 जून पर्यंत आपल्याला वाट पाहिजे। 15 जूनच्या आसपास या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट यामध्ये लागणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, 15 जून पर्यंत आपल्याला संयम यामध्ये ठेवायचा आहे। तर 15 जून पर्यंत हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर मी वेळोवेळी तुम्हाला माहिती देत राहणार आहे लक्षात ठेवा। आता कोणकोणते असे डिव्हिजन असणार आहे की त्या ठिकाणी कटऑफ कमी जाणार आहे, तर सर्वात कमी जो कटऑफ जाणार आहे तर चंद्रपूर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर रायगड डिव्हिजन, रत्नागिरी डिव्हिजन, त्याचबरोबर जे पालघर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन झालं, मिरज डिव्हिजन झालं, भुसावळ डिव्हिजन, तर हे काही या ठिकाणी 5-6 डिव्हिजन आहे की या ठिकाणी कटऑफ थोडाफार तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे। रत्नागिरी डिव्हिजन सुद्धा त्यामध्ये येते। ठीक आहे, तर असे काही मोजकेच हे आहे की डिव्हिजन त्या ठिकाणी कटऑफ कमी जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90%, तर अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा चान्स यामध्ये भेटू शकतो चौथ्या लिस्टमध्ये। मग ते PWD कॅटेगरी असू शकते विद्यार्थी, तो ST कॅटेगरीचा असू शकते किंवा EWS कॅटेगरीचा असू शकते, OBC कॅटेगरीचा असू शकते, SC कॅटेगरीचा असू शकते। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी। थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय